मी जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्यासोबत संवाद साधणार आहे। या गावामध्ये बहुतांशी जाधव कुटुंबीय आहेत आणि तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की स्वराज्याची संकल्पना ज्यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या मनामध्ये बिंबवली, नवे तर वयाच्या 14व्या वर्षी 4 यवनी 5 शाहीला ज्यांनी सुरुंग लावला, त्या छत्रपती शिवाजी राजांना स्वातंत्र्य काय आहे, गुलामी काय आहे आणि शिवबा तुम्हाला स्वातंत्र्यासाठी हातात शमशेर उचलावी लागेल हा विचार ज्यांनी निर्माण केला, त्या राजमाता जिजाऊ ज्या कुटुंबातून आहे, त्या जाधव कुळीतून तुम्ही सगळेजण आहात। तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की अरे जिजाऊ ज्या कुळामध्ये जन्माला आल्या त्या कुळातून आम्ही आहोत। आणि ही अभिमानाची गोष्ट तुमच्या मनात आहे म्हणून तुम्ही आज एवढ्या उत्साहाने मी बघतोय फेटे बिटे घालून सगळेजण जिजाऊंची जयंती इथे साजरी करताय। मला सगळ्या जाधव कुटुंबियांना, अकोलनेर वासियांना, सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद द्यायचे की आपण जाधव आहोत। आणि इथे ज्या ज्या मुली आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमच्या वयामध्ये होत्या जिजाऊ आणि त्यावेळेस जिजाऊंनी डोळ्यासमोर बघितलं की पारतंत्र्य कशाला म्हणतात। शिवाजी राजांचं वेगळेपण काय माहिती आहे? शिवाजी राजांच्या काळात अनेक शूर वीर योद्धे होते, नाही असं नाही, पण एकानं सुद्धा धाडस दाखवलं नाही की आपण शमशेर उचलावी आणि संघर्ष करावा। शिवाजी राजांचं वेगळेपणच आहे की त्यांनी धाडस दाखवलं। आणि जिजाऊंचं वेगळेपण काय माहिती आहे? जिजाऊंना कळालं की हे पारतंत्र्य, आपण जिथे राहत आहोत आपण पारतंत्र्यात राहत आहोत, आपण गुलामीत आहोत, याची कल्पना ही कित्येकांना नव्हती। आपण गुलामीत आहोत याची जाणीव पहिल्यांदा जिजाऊंना झाली आणि त्यांनी आपल्या लेकराला सांगितलं, शोभा ही परिस्थिती तुम्हाला बदलावी लागेल। हे जिजाऊंचं वेगळेपण आहे। तुम्ही जिजाऊंचं चरित्र अभ्यासा, जिजाऊंच्या आयुष्यातले काही प्रसंग बघा, काय ताकदीनं जिजाऊ साहेब उभ्या राहिल्या। मला वाटतं सगळ्या मुलींनी जिजाऊंचं चरित्र अभ्यासलं पाहिजे, जिजाऊंचं आत्मचरित्र वाचलं पाहिजे, काय पद्धतींनी त्यांनी शिवाजी राजांवरती संस्कार केले ते अभ्यासलं पाहिजे। विठोजी आणि मालोजी भोसले, भोसले घराण्यात जन्माला आलेली 2 कर्तबगार पोरं गावाच्या आखाड्यात जर जाऊन उभे राहिले तर 10 गावामध्ये जोड मिळत नव्हता, अशी परिस्थिती होती विठोजी आणि मालोजी भोसल्यांची। विठोजी आणि मालोजी भोसले जाधवांच्या दरबारात गेलेत, सोबत शहाजी राजे, लखोजीराव जाधवांच्या मांडीवरती जिजाऊ साहेब बसलेले आहेत, दुसऱ्या मांडीवरती जाऊन शहाजी राजे बसले। जिजाऊंनी ताटातला गुलाल घेतला, शहाजी राजांच्या गालावर लावला आणि हे सगळं बघितल्यानंतर कुणीतरी म्हटलं, बघा जोडा काय शोभून दिसतोय, जोडा काय शोभून दिसतोय असं म्हटल्याबरोबर लखोजी जाधव म्हटले, भोसले जाधवांची भोसल्यांची बरोबरी होत नाही, जाधव कुठं भोसले कुठं, आमच्या बरोबरीचे व्हा आणि मग सोयरिकीचा विचार करा। भोसले जाधवांच्या बरोबरीचे झाले, मग भोसल्यांची जाधवांची सोयरीक झाली आणि एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र जमलेले होते। खंडागळ्यांचा हत्ती बाहेर पिसळला, कुणीतरी सांगितलं, अरे खंडागळ्यांचा हत्ती पिसळलाय, त्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घ्यावं लागेल। जाधवांचं 4-5 सैन्य गेलं, खंडागळ्यांच्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, हत्ती काय ताब्यात येत नव्हता। जाधवांचं 4-5 सैन्य हत्तीनं असं पायाखाली घेतलं आणि समोर उभे होते संभाजी भोसले। संभाजी भोसलेंनी सांगितलं, जाधव हत्तीला जर ताब्यात घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी भोसल्यांची मनगटं लागतात, जाधवांच्या मनगटात ती रग नाही। समोर उभा असलेल्या दत्ताजी जाधवानं म्यानातून तलवार उपसली, हत्तीवरती चालून गेले, दत्ताजी जाधवानं फिरून तलवार टाकली, क्षणार्धात हत्ती खाली कोसळला। संभाजी भोसलेनं आवाज दिला, जाधव हत्तीला मारायचं नव्हतं, हत्ती ताब्यात घ्यायचा होता, मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल तर संभाजी भोसलेवर वार करा।
दत्ताजी जाधवानं तीच रक्ताळलेली तलवार संभाजी भोसलेंवर फिरून टाकली. संभाजी भोसलेनं पहिलाच वार हातावरती झेलला आणि दुसऱ्याच वारात दत्ताजी जाधवाला खाली पाडलं. लखोजी जाधव पळत आले. रक्तामासाचं पोरगा असं रक्ताच्या थरळ्यात कोसळलेलं बघितलं. लखोजी जाधवांनी मेनातून तलवार उपसली आणि सपासप 22 वार करत संभाजी भोसलेंना खाली पाडलं. आणि हे सगळं वरतून जिजाऊ साहेब बघतायत. भाऊ आणि दीर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेलं जिजाऊ साहेबांनी बघितलं. आणि हे सगळं कुणासाठी? आपल्याच तलवारी, आपलीच मनगट, आपलीच माणसं रक्ताच्या थारोळ्यात अशी कोसळणार. आणि वरती गडावर किल्ल्यावरती निजामांचं, कधी आदिलशहाचं, कधी मोगलांचं तख्त, कधी त्यांचे झेंडे फडकत राहणार. आणि ही जाणीव जर पहिल्यांदा कुणाला झाली असेल तर ही जिजाऊ साहेबांना झाली. जिजाऊ साहेबांनी त्या क्षणी ठरवलं की या सगळ्या शाह्या उलथून टाकायच्या, आपलं आपलं राज्य, आपलं आपलं एम्पायर निर्माण करायचं. आणि ती भावना आपल्या लेकराच्या मनामध्ये निर्माण केली. जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर सुरू झालं. जिजाऊ साहेब गरोदर आहेत. जिजाऊ साहेबांना सुरक्षित कुठेतरी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून भोसल्यांनी जिजाऊ साहेब गरोदर असताना जिजाऊ साहेबांना जुन्नरला नेऊन ठेवलं. आता ही बातमी लखोजी जाधवांना कळली. लखोजी जाधवांना कळालं की शहाजी भोसले जुन्नरला आहेत. लखोजी जाधवांनी अख्ख्या जुन्नरलाच वेढा घातला. विश्वासरावांच्या दारात गेले. म्यानातून तलवार उपसली लखोजी जाधवांनी आणि विश्वासरावांना विचारलं, शहाजी भोसला कुठे आहे? विश्वासरावांनी सांगितलं, भोसले इथं नाहीत. का? पळून गेले. भोसल्यांवर अजून ती वेळ आली नाही की ते पळून जातील, मग लपून बसले असतील. जाधव बोलता काय? विश्वासरावांनी समशेर काढली. लखोजी जाधवांवर चालून गेले. लखोजी जाधवांनी समशेर उपसली. दोघांमध्ये खणाखणी सुरू होणार. त्याच वेळेला गरोदर असणाऱ्या जिजाऊ बाहेर आल्या. पोरींनो, आता पुढचा प्रसंग नीट ऐका. गरोदर असणाऱ्या जिजाऊ बाहेर आल्या. लखोजी जाधव विश्वासरावांवर चालून गेलेत. त्यांना शहाजी भोसलेंना पकडायचंय. जिजाऊ पुढे आल्या, आवाज दिला, आबा थांबवा हे सगळं. किती दिवस ही तुम्हाला ही दुश्मनी संपवायची आहे ना? थांबा. जिजाऊ जवळ गेल्या, वडिलांचा हात हातात घेतला, स्वतःच्या कपाळावरती ठेवला आणि सांगितलं, हे शत्रुत्व संपवायचंय ना? आमच्या कपाळावरचं कुंकू पुसा आणि संपून टाका हे शत्रुत्व. पोरीनं असं म्हटल्याबरोबर लखोजी जाधवांनी जिजाऊंना जवळ घेतलं. घळघळा अश्रू लखोजी जाधवांच्या डोळ्यातून वाहायला लागले. आणि लखोजी जाधव म्हटले, जिजा, माझं रक्त जसं तुझ्यात आहे ना, तसं माझं रक्त जाधवांच्या कुळीला बांधलेलं आहे. आमचं शत्रुत्व संपेल ते आमच्या मरणानंतरच. पण तुला एक शब्द देतो, तुझ्या कुंकवाला मात्र हात घालणार नाही. त्या दिवशी जिजाऊंनी आग्रह केला म्हणून लखोजी जाधव तिथे मुक्कामी थांबले. जिजाऊंनी स्वतः स्वयंपाक केला. कितीतरी दिवसांनी बाप आणि लेक असे समोरासमोर बसून जेवत होते.